मी प्रशांत वाघमारे, पश्चिम महाराष्ट्र महासचिव वंचित बहुजन माता ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन। ज्या ठिकाणी सरकारी रुग्णालय असं मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेले 2 ते 3 महिन्यापासून बायोमेडिकलचा कचरा फार मोठा साठा करण्यात आला होता। याची तक्रार आमच्या युनियनकडे आल्यानंतर आमच्या युनियनचे जिल्हा संपर्क प्रमुख संजयजी कांबळे, तर सांगली जिल्ह्याचे सर्व सन्मान्य अनेक पदाधिकाऱ्यांच्या सोबत मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता असं लक्षात आलं की 2-3 महिन्यापासून 2-3 रूममध्ये बायोमेडिकलचा कचरा प्रचंड मोठा साठवणूक करण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी बघितल्यानंतर लक्षात आलं की जो काही साठा केलेला आहे ते बायोमेडिकलच्या कचऱ्यामधून प्रचंड घाण वाहत आहे, प्रचंड दुर्गंधी पसरलेली आहे, घाण पाणी वाहत आहे। असं असताना आम्ही त्या ठिकाणी संबंधित मिरज सिव्हिल प्रशासनाचे अधिकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रणमधील सांगली जिल्ह्याचे उपप्रादेशिक अधिकारी यांच्या कार्यालयातून काही अधिकारी आणि महानगरपालिकेचे आरोग्य विभागाचे अधिकारी आणि संबंधित जे कंत्राट दिले त्या कंत्राट दिलेल्या अधिकाऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी बोलून घेतलं आणि त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर जाऊन त्या ठिकाणी पाहणी केली असता त्यांच्याही लक्षात आलं आपण फार मोठी चूक केली आहे। त्या ठिकाणी 2-3 महिन्याचा जो बायोमेडिकलचा कचरा होता, उदाहरणार्थ सुया असतील, सलायन असतील, रक्तयुक्त पेशंटला जे वापरलेले मग ते प्लास्टर असेल, असे अनेक प्रकार त्या ठिकाणी त्या कचऱ्यामध्ये साठवणूक केलेले प्रचंड मोठा साठा आम्हाला दिसला। त्याच्या बाजूलाच नागरी वस्ती आहे आणि त्या कचरा ज्या ठिकाणी त्या ठिकाणी साठवणूक केल्या त्याच्याच बाजूला मनोविकाराचं रुग्ण कक्ष आहे, ICU विभाग मिरज सिव्हिलचा आहे आणि त्या ठिकाणी एवढं ICU विभाग किंवा अनेक वार्ड असताना देखील संबंधित मिरज सिव्हिल प्रशासनाने देखील कोणतीही हालचाल केलेला त्या ठिकाणी दिसत नाही। फार मोठा प्रचंड मोठा कचरा त्या ठिकाणी साठवणूक केलेला असताना संबंधित कंत्राटदार किंवा संबंधित मिरज सिव्हिल प्रशासनाने वेळोवेळी कचरा हलवणं गरजेचं होतं। जर आपण बघितला किमान 24 तासाच्या आत किंवा 48च्या आत त्या ठिकाणी बायोमेडिकलचा कचरा नाही हलवला तो दंडनीय अपराध आहे। त्या संबंधित कंपनीवर प्रशासनावर गुन्हा दाखल होऊ शकतो, याची देखील ह्या अधिकाऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही। आणि त्या ठिकाणी जो काय प्रचंड मोठा दुर्गंधी पसरलेले आहे, प्रचंड मोठ्या त्या ठिकाणी आळ्या झालेल्या दिसतात, प्रचंड मोठी घाण पाणी वाहत आहे। ह्यामुळे फार मोठा आरोग्याचा धोका त्या संबंधित नागरी वस्तीला आणि तिथे जे ॲडमिट पेशंट रुग्णांना यांना झालेला आहे आणि हे फार निंदनीय बाब आहे असं त्यांनी त्यांच्या लक्षात आणून दिलं। त्यावेळेला संबंधित मिरज सिव्हिल प्रशासनाने आणि कंपनीच्या ठेकेदारांनी देखील संबंधित जे काय आरोग्य विभागाचे जे काय महापालिकेचे अधिकारी होते त्यांच्याही लक्षात आलं। महापालिकेच्या आरोग्याच्या अधिकाऱ्यांनी देखील पाहणी केल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलं हा सगळं बायोमेडिकल कचरा आहे आणि वेळोवेळी होणं आवश्यक होतं आणि प्रदूषण नियंत्रणाचे संबंधित अधिकारी त्यांच्यावर दंड देखील केलेला आहे आणि त्यावेळेला आम्ही त्यांना इशारा दिला होता जर तात्काळ त्या ठिकाणी बायोमेडिकलचा हलवला नाही तर आम्ही संबंधित मिरज सिव्हिल प्रशासनावर कायदेशीर गुन्हा दाखल करू, संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करू आणि त्या ठिकाणी उग्र पद्धतीने आंदोलन करू असा इशारा दिल्यानंतर त्या ठिकाणी 28 मार्चपासून 2 दिवस झालं युद्ध पातळीवर त्या ठिकाणी बायोमेडिकलचा कचरा हलवण्याचं काम सुरू आहे, परंतु अद्याप देखील अजून साठा प्रचंड मोठा दिसत आहे आणि त्यांचं काम सुरू आहे। जरी प्रचंड मोठा जरी जो कचरा असला, बायोमेडिकल कचरा जरी हलवण्यात आला तरी देखील याचं गांभीर्य नसलेल्या या कंपनीच्या ठेकेदारांना आणि कंपनीला आम्ही काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी आम्ही मागणी केलेली आहे। त्याप्रमाणे संबंधित मिरज सिव्हिल प्रशासनाने देखील त्यांना कायदेशीर नोटीस बजावलेली आहे। तुम्ही 24 तासाच्या न हलवण्याचं कारण काय आणि एवढी प्रचंड मोठा साठवणूक काय केला याचा खुलासा करा अशी मागणी केलेली आहे। त्यांचा जे खुलासा असेल काय येईल ते येईल, पण आमच्या मिरज सिव्हिल प्रशासनाला अजून देखील मागणी आहे की संबंधित जे काय कंत्राटदार असतील, ठेकेदार असतील यांच्यामुळं 2-3 महिन्यामध्ये जो प्रचंड मोठा दुर्गंधी वास पसरला होता त्याच्यामुळं फार मोठा आरोग्याचा धोका निर्माण झाला होता आणि ही परिस्थिती गंभीर परिस्थिती पुन्हा निर्माण होईल यासाठी संबंधित कंपनीला काळ्या यादीत टाकून त्यांचं ठेके रद्द करावं अशी आम्ही मागणी करतोय आणि जर असं नाही झालं तर आम्हाला त्या ठिकाणी कायदेशीर उग्र आंदोलन करायला लागेल। त्यावेळेला कायदा सुव्यवस्था जर प्रश्न निर्माण झाला
संबंधित मिरज सिव्हिल प्रशासन आणि संबंधित कंपनी जबाबदार असतील याची नोंद घ्यावी. धन्यवाद.